नमस्कार आणि गुड मॉर्निंग. तर Wait a आज minute. सकाळ सकाळ मेडिकलला आली आणि हा सगळा पसारा टाकून मी खायला सुरुवात केली आणि तरीसुद्धा काय मी तो आवरला नाही. त्याच्यानंतर झोपलेली, म्हणजे कामं केली पण ते शूट करायचं विसरून गेली कामं. त्याच्यानंतर मी मार्केटला गेलेली. खरं तर गेली होती शॉपिंगला, पण मला सवय झाली आहे सोबत कोणीतरी असण्याची आणि त्यांच्या चॉईसने सगळं घेण्याची. सो फक्त भाजी घेऊन मी रिटर्न आली आणि एक कानातलं घेतलेलं 30 रुपयाचं ते. बाकी मी काहीच घेतलं नाही. त्याच्यानंतर मी स्टेशनला गेली. तिथं मी सँडविच घेतलेलं, मी खाल्लं 5:30-6ला आणि रिक्षा घेतली घेतलं काहीच नाही आणि अर्धा तास रिक्षा थांबवण्यात गेलो. माझं एक पण रिक्षा थांबवली नाही. शेवटी चालले 11 नंबरच्या गाडीने पायी पायी चालत. आज एवढं डोकं दुखते ना आणि आजच रिक्षा नाही भेटली. माझ्यासोबतच असं गाव. सॉरी. घरी आली चालत चालत हे एवढं सगळं. त्याच्यानंतर मग येऊन मी सँडविच खाल्लेलं, त्याच्यानंतर बिर्याणी खाल्लेलं, कारण डोकं खूप दुखत होतं. दुपारी झोपच नाही झालेली आणि खरंच झोप नाही होत कामामुळे. खूप खूप टेन्शन येतं. आणि हो, हे माझं रोजचं काम आहे. रात्रीचं पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवायच्या, कारण मी जास्त पाणी पिते बिकॉज ऑफ मुंबईची गरमी आणि हायड्रेशन नावाची काहीतरी गोष्ट असते. म्हणजे सगळे आता हायड्रेशन त्याच्यामुळे थोडंसं ह्या बॉटल्स भरून ठेवल्या की मला नवीन नवीन बॉटल्समधून पाणी प्यायला मजा येते. त्याच्यामुळे मी हे भरून ठेवते. आणि मी बॉटल्स भरल्या किंवा मी कुठलंही काम केलं आणि राडा नाही केला असं होणारच नाही. मी कितीही सभ्यपणे काम करायचा प्रयत्न केला तरी पण राडा होणारच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.